दौलत भाग 9. 2 दिवस दौलत शांत होता. तशी गौरीही शांत होती. ती तिचं होईल तेवढं कामाशी काम करत होती. राधासोबत तिचं हसून खेळून गप्पा चालायच्या. दोघींचा आवाज घरात घुमायचा. ते पण फक्त दौलत नसेल तेव्हाच. दौलत घरी आल्यावर गौरी शांत व्हायची. आईंना मदत करत त्यांच्या जवळ बसायची. ती खोलीत झोपत होती. त्याच्यासोबत राहत होती तरीही दोघात अबोला होता. दौलतला पश्चातापानं तिच्याशी बोलायची इच्छा व्हायची. पण काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हतं. गौरी त्याला घाबरत असल्यामुळे तिनं स्वतःहून त्याच्याशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मळ्यात काम होतं म्हणून सगळे तिकडेच गेलेले. दुपारचं जेवण गौरीला घेऊन यायला सांगितले. ती रखमासोबत दौलत आणि आईंच जेवण घेऊन निघाली. सगळं व्यवस्थित बांधून घेतलं होतं. ती मळ्यात आली तेव्हा दौलत पाण्याच्या मोटारीजवळ काहीतरी करत होता. तो तिला दिसलाच नाही. आईंची बायकांसोबत काढणी चालू होती. ती येताच सगळे हात धुवून जेवायला झाडाखाली बसले. बाकी शेतावर आलेल्या बायका गौरीला हरखून बघत होत्या. बायकांनी त्यांचा डबा आणला होता. ज्या जोड्या होत्या त्या शेजारी शेजारी बसल्या. तिने रखमाच्या मदतीनं डबा सोडला. आईंनी तोवर दौलतला हाक मारली. त्याचा येतो असा मोठा आवाज तिला ऐकू आला आणि तिची धडधड वाढली. तिनं आईंना ताटात जेवायला वाढून दिले. दौलत हात धुवून आला. गौरी त्यालाही ताट करून मागे झाली आणि धडकली. अडखळलेल्या गौरीला पकडण्यासाठी अचानक तिच्या एका हातावर आणि कांबरेवर हातांची पकड बसली. ती अजूनच घाबरली. दचकून तिनं वळून पाहिलं. तिच्या मागेच दौलत उभा होता. ती लगेच बाजूला झाली. पण त्याच्या हाताचा कंबरेला झालेला स्पर्श तिच्या अंगावर काटा देऊन गेला. तिची अजूनच धडधड वाढली. काहीतरी वेगळंच वाटलं त्याच्या छातीवर धडकल्यावर आणि त्यानं पकडल्यावर. ती त्याच विचारात होती. तेच, तू जेवली का? आईंनी तिला विचारलं. तिनं मान हलवली. दौलत खाली मांडी घालून जेवायला बसला. सर्वांचं जेवणं चालू झाले. रखमा काहीतरी काम करायला गेली. गौरी आईंना आणि दौलतला वाढतत होती. तो काही पाहिजे असेल ते मागत होता. हो नाही म्हणत होता. त्यांचं जेवण झाल्यावर गौरी सगळं शांततेत आवरून निघून घरी गेली. ती जात असताना दौलत त्याचं काम करत ती दूर जाऊपर्यंत बघत होता. त्याच्या छातीवर धडकून अडखळलेली तिला हात लावताना गौरी दचकली होती. ते पाहिलं होतं त्याने. त्याच्या हातांना झालेला तिच्या त्वचेचा मऊ स्पर्शही अजून तसाच आहे असं वाटत होतं. दुसऱ्या दिवशीही आई आणि दौलत मळ्यात होते. गौरीला आजही डबा घेऊन यायला सांगितलं. रखमा आली होती तिला सोबत. पण गौरीची तब्येत बिघडली होती. तिचं पोट दुखायला लागलं. तिला उभं राहायलाही त्रास व्हायला लागला. रखमाशी बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला पोटदुखी सहन होत नव्हती. रखमा तिची अडचण समजून घेत तिला खोलीत जाऊन आराम करायला म्हणाली आणि ती एकटी डबा घेऊन मळ्यात गेली. रखमा, काय गौरी नाही आली? आईंनी लगेच विचारलं. नाही, गौरीवहिनींची तब्येत बिघडली. डोळ्याला पाणी आलं होतं म्हणून मग मीच आले, रखमा म्हणाली. मागून येत असलेल्या दौलतनं ते ऐकलं. पण तो काही म्हणाला नाही. अशी कशी बिघडली तब्येत? आईंना काळजी वाटली. पोट दुखत होतं. रडायला आलं होतं गौरीवहिनींना. त्रास होत असल म्हणून आराम करा म्हणलं, रखमा म्हणाली. तरीही आईंना काळजी वाटली. घरी कोणीच नव्हतं. गौरी एकटीच होती. आई आणि दौलत दोघं शेतावर होते. दौलत घरी जाऊन येतो का? जेवण चालू असताना आईनं त्याला विचारलं. तो हुंकारला. ती रडत आहे हे रखमाकडून ऐकलं तर त्याला ते बरं नाही वाटलं. त्यालाही तिच्याशी बोलायचंच होतं. त्यासाठी सुरुवात करायला काहीतरी कारण आवश्यक होतं. जेवण करून तो त्याचं काम दुसऱ्या माणसावर सोपवून घराकडे निघाला. आल्यावर घराबाहेर असताना दुसऱ्या मळ्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून त्याला फोन आला. तो फोनवरच ओरडत घरात आला.
कामं करायला नको, फक्त नाटकं सांगा करायला यांना. फोन कट केला तरी बडबडत तो खोलीत आला. त्याच्या आवाजानं भिंतीच्या कडेला गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली गौरी दचकली. त्याचा मोठा भारदस्त आवाज कानावर पडला तशी ती घाबरली. दौलत खोलीत आला. गौरी भिंतीला टेकून खाली बसून गुडघ्यात डोकं घालून बसलेली होती. तो आल्यावर दचकून तिनं वर पाहिलं. तोंड आणि डोळे लाल झाले होते रडून. काय झालं? दौलत तिला बघून जवळ येत विचारतो. मी नाटक नाही करत आहे. ती रडत कळवळून डोळे पुसत म्हणाली. तिला वाईट वाटलं होतं त्याचे शब्द ऐकून. कसलं नाटक? तिला असं बघूनच बावचळला तो. तुम्ही म्हणाले ना आत्ता नाटक करतात, काम करायला नको. पण मी नाटक नाही करत खरंच. माझं पोट दुखत आहे. नाहीतर मी येणार होते डबा घेऊन. ती मुसमुसत म्हणाली. आणि आता त्याला समजल त्याच्या म्हणण्याचा तिनं वेगळा अर्थ घेतला. तुला नव्हतो म्हणालो मी, ते फोनवर बोलत होतो. तू ऐकून वेगळा अर्थ लावला, दौलत म्हणाला. ती डोळे पुसत बघत होती त्याच्याकडे. काय झालं रडायला? त्यानं परत विचारलं. ती डोळे पुसून नाकवर ओढून नकारार्थी मान हलवते. दौलत तिच्याकडेच बघत होता. त्याला काय सांगावं तेही तिला कळत नाही. त्याच्यासमोर अजूनच ती ओशाळली. ती त्याच्याकडे बघत नव्हती तरी तो अजून समोर उभा आहे हे कळत होतं. पोट दुखत आहे, तिनं उत्तर दिलं. एवढं रडूपर्यंत पोट दुखतंय का? त्यानं विचारलं. तिनं होकारार्थी मान हलवली. दौलत एक श्वास घेऊन कपडे बदलायला कपाट उघडतो. त्याचे कपडे घेऊन तो बाथरूममध्ये जातो. चल, कपडे बदलून आल्यावर तो गौरीकडे बघून म्हणतो, कुठे? ती त्याच्याकडे बघते. तो कुठं नेतोय हे तिला सांगितलं नव्हतं त्यानं. डॉक्टरकडं, दौलत म्हणाला. नको नको, ती पटकन म्हणाली. पोट दुखतंय ना? चल मग डॉक्टरकडे जाऊन येऊ. हो, पण नको, होईल ठीक. गौरी त्याच्याकडे बघत नव्हती. चल, आई घरी आल्यावर विचारील. मला आल्यावर कामं आहेत. खाली गाडी काढतोय, ये लवकर. तो बोलून लगेच खाली गेला. गौरी आता वैतागून बघायला लागली. त्याला नीट सांगताही आलं नव्हतं. तिला त्याला सांगायलाच लाज वाटत होती. पण आता तो खाली जाऊन गाडीत बसला होता. तिचं पोटही दुखत होतंच म्हणून ती उठली. तोंडावर पाणी मारून वरवर आवरून साडी व्यवस्थित करून तिच्याकडे होते ते पैसे घेऊन ती कशीबशी पायऱ्या उतरून खाली आली. गौरी गाडीजवळ येत असताना दौलत आरशातून बघत होता. तिचा चेहरा उतरला होता. चेहऱ्यावरूनच कळत होतं तिची तब्येत खराब आहे ते. ती आल्यावर गाडीत बसली. त्यानं लगेच गाडी तालुक्याच्या रोडनं घेतली. यावेळी गावात कोणताच डॉक्टर नसणार हे माहीत होतं त्याला. गाडीतही गौरी अस्वस्थ होती. मध्येच डोळ्यातून गळालेले पाणी ती हातानं पुसत होती. दौलत तिला बघत होता. बोलावं वाटत होतं पण मुलींशी बोलायची सवय नसल्यानं त्याला तिच्याशी नेमकं काय बोलावं तेच कळत नव्हतं. म्हणून तोही गप्प होता. अर्ध्या तासात ते दवाखान्यात आले. चांगला दवाखाना होता. दौलत उतरला. गौरीही उतरली. तो चालत निघाला. तिची चाल मंदावली होती. तो आतमध्ये विचारून डॉक्टरकडे नंबर लावतो. गौरी आतमध्ये येते. दोघेही बाहेर बाकड्यावर बसतात. तिथेही गौरीला चैन नव्हतं. कशीतरी ती त्या खुर्चीत बसून होती. 15 मिनिटांनी त्यांचा नंबर येतो. दोघं उठून आतमध्ये जातात. डॉक्टर दोघांना बसायला सांगते. काय त्रास विचारते. पोट दुखतंय. गौरी म्हणताच त्या डॉक्टर तिला त्यांच्या मागे असलेल्या स्ट्रेचरवर झोपायला सांगतात. ती दौलत जवळून उठून तिकडे जाते. पडद्याच्या मागे त्या डॉक्टर गौरीला तपासतात. कधीपासून दुखतंय? डॉक्टर विचारतात. दौलतला आवाज येत होता. सकाळपासून, गौरी सांगते. कितवा दिवस आहे? पहिलाच. पोटदुखीचा त्रास नेहमी होतो का? नाही, दरवेळी नाही एवढं पोट दुखत.
जास्त गॅप झाला का? नाही, 6-7 दिवसांचाच झालाय. नेहमी असं होतो का? नाही, दरवेळी वेळेवर येते. पण यावेळी घरात कार्यक्रम होता म्हणून तारीख पुढे जाण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. म्हणूनच ही पोटदुखी आहे. या बाहेर बघू आपण. डॉक्टर पडदा बाजूला करून येतात. दौलत तिथेच बसून होता. त्यानं दोघींचं संभाषण ऐकलं होतं. काही समजलं, काही नव्हतं समजलं. गौरी साडी व्यवस्थित करत आली. दौलत तिथेच होता. त्यानं ऐकलं असेल म्हणून ती नजर मिळवत नाही त्याच्याशी. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्यानं त्यांना हा त्रास होतोय. पुन्हा गोळ्या घेऊ नका. चांगल्या नसतात त्या. आणि पुढेही गर्भ राहण्यासाठीही या गोळ्या धोकादायक असतात. कायम अशा गोळ्या घेतलेल्या चांगल्या नसतात. डॉक्टर त्यांच्या खुर्चीत येऊन बसल्यावर पटापट बोलत कागदावर काहीतरी लिहितात. मध्ये मध्ये दौलतकडेही बघत त्यालाही सांगत होत्या. समोर वरमून बसलेल्या गौरीला डॉक्टरचं बोलणं ऐकून पोटात गोळा येतो. तिच्यासाठी हे अनपेक्षित होतं. दौलत ही जागेवर थिजला होता. या गोळ्या आहेत. 2 दिवस घ्या. बरं वाटेल. डॉक्टर म्हणाल्यावर तिनं मान हलवली. काही खाल्लं असेल तर आत्ताच घ्या एक गोळी. डॉक्टर तिच्याकडे कागद देत म्हणल्या. मी घरी गेल्यावर जेवण करून घेईल. गौरी म्हणाली आणि उठली. धन्यवाद डॉक्टर. तो डॉक्टरकडे बघून म्हणत उठला. दोघेही बाहेर आले. बाहेर नर्सजवळ पैसे द्यायला थांबले. गौरी तिच्या हातातल्या पर्समधून पैसे काढत होती. दौलतनं खिशातून 500ची नोट काढून पुढे ठेवली. असू दे. तो गौरीला म्हणाला. पण तुम्ही कशाला? ती बोलायला गेली, पण त्यानं तिच्याकडे पाहिल्यावर ती काही म्हणाली नाही. नर्सनं ती नोट घेतली आणि उरलेले पैसे परत दौलतला दिले. दोघं बाहेर आले. गौरीच्या हातात असलेला औषधांचा कागद दौलतनं हिसकून घेतला. तिथेच बाजूला असलेल्या मेडिकलमध्ये गेला. त्याच्या मागे गौरीही गेली. आता तिनं पैसे आधीच काढून ठेवले होते. मेडिकलमध्ये गोळ्या दिल्यावर तिनं ते पैसे पुढे सरकवले. असू दे म्हणालो ना एकदा, कळत नाही का? दौलत परत चढ्या आवाजात म्हणाला. ती घाबरून त्याच्याकडे बघत होती. त्यानं परत तिथे रागातच पैसे दिले. त्याला कशाचा राग आलाय ते कळत नव्हतं तिला. दोघं गोळ्या घेऊन गाडीजवळ आले. गाडीत बसल्यावर त्यानं घराकडं गाडी घेतली. कहाणी आवडली तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.